आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय 13 गाड्या कागद लिहिणे. एकदा दिल्लीचा बादशाह म्हणाला की कबीरजी यांनी 13 गाड्या कागद 2.5 दिवसात म्हणजेच 60 तासात लिहिले तर मी त्यांना परमात्मा मान्य करेल. परमेश्वर कबीरजी यांनी आपली काठी त्या 13 गाड्यांमध्ये ठेवलेल्या कागदांवरून फिरवली. त्याच वेळेस सर्व कागदांवर अमृतवाणी संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान लिहिले. राजाला विश्वास बसला, परंतु आपल्या धर्मातील म्हणजे मुसलमान धर्मातील लोकांच्या दबावाखाली ते सर्व ग्रंथ दिल्लीत जमिनीमध्ये गाडले. कबीर सागरच्या अध्याय कबीर चरित्र बोध ग्रंथात पान नंबर 1834-1835 वर चुकीचे लिहिले आहे की जेव्हा मुक्तामणी साहेब यांची वेळ येईल आणि त्यांचा झेंडा दिल्ली शहरात रोवला जाईल तेव्हा ती सर्व पुस्तके जमिनीतून काढण्यात येतील, तर तो मुक्तामणी अवतार म्हणजे धर्मदासांच्या वंशाच्या 13व्या पिढीमधील होईल. विवेचन. आधीच्या लेखात भेसळ केल्याचे प्रमाण अशा प्रकारे आहे की वर्तमानात धर्मदासजी यांच्या वंशाची गादी दामाखेडा, जिल्हा रायपूर, राज्य छत्तीसगड मध्ये आहे. त्या गादीवर 14वे वंशज गुरु श्री प्रकाश मुनी नावाचे साहेब विराजमान आहेत. 13वे वंशज गुरु श्री गृंधमुनी नावाचे साहेब होते, ज्यांनी वर्तमानात सन 2013 पासून 15 वर्षांपूर्वी 1998 मध्ये शरीर सोडले होते. जर 13व्या वंशाच्या गादीवरील गुरूंविषयी असे लिहिले असते तर त्यांनी काढले असते आणि दिल्लीत झेंडा रोवला असता. असे झाले नाही तर तो 13वा पंथ धर्मदासजी यांच्या वंश परंपरेतील नाही. नंतर कबीर चरित्र बोधच्या पान नंबर 1870 वर कबीर सागर मध्ये 12 पंथांची नावे लिहिली आहेत, जे काल म्हणजे ज्योतिनिरंजन याने कबीरजी यांच्या नावाने नकली पंथ चालवायला सांगितले होते. त्यामध्ये सर्वप्रथम नारायणदास लिहिले आहे. 12वा पंथ गरीबदास यांचा लिहिला आहे. वास्तवात प्रथम चुडामणी जी आहे, जाणून बुजून काटछाट केली आहे. त्यांना लक्षात असेल की परमेश्वर कबीरजी यांनी नारायणदासजी यांना तर शिष्य बनवलेच नव्हते. नारायणदास तर श्रीकृष्णजी यांचे पुजारी होते. त्यांनी तर आपला धाकटा भाऊ चुडामणीजी यांचा घोर विरोध केला होता, ज्या कारणाने श्री चुडामणीजी कुदुरमाल येथे निघून गेले होते. नंतर बांधवगड नगर नष्ट झाले होते. कबीर चरित्र बोध मध्ये पान नंबर 1870 वर 12 पंथांच्या प्रवर्तकांची नावे लिहिली आहेत. त्यामध्ये प्रथम चुकीचे नाव लिहिले आहे, बाकी बरोबर आहेत. लिहिले आहे 1. नारायणदासजी यांचा पंथ, 2. यागवदास म्हणजे जागुदासजी यांचा पंथ, 3. सुरत गोपाल पंथ, 4. मूल निरंजन पंथ, 5. टकसारी पंथ, 6. भगवान दासजी यांचा पंथ, 7. सतनामी पंथ, 8. कमालिये म्हणजे कमालजी यांचा पंथ, 9. राम कबीर पंथ, 10. प्रेमधाम म्हणजे परमधामची वाणी पंथ, 11. जीवादास पंथ, 12. गरीबदास पंथ. नंतर कबीरवाणी अध्यायाच्या पान नंबर 134 वर कबीर सागर मध्ये लिहिले आहे की वंश प्रकार. प्रथम वंश उत्तम हे चुडामणीजी यांच्या विषयी म्हटले आहे. दुसरा वंश अहंकारी हा यागव म्हणजे जागुदासजी यांचा आहे. तिसरा वंश प्रचंड हा सुरत गोपालजी यांचा आहे. चौथा वंश बिरहे हा मूल निरंजन पंथ आहे. 5वा वंश निंद्रा हा टकसारी पंथ आहे. 6वा वंश उदास हा भगवान दासजी यांचा पंथ आहे. 7वा वंश ज्ञान चतुराई हा सतनामी पंथ आहे. 8वा वंश द्वादश पंथ विरोध हा कमालजी यांचा कमालिया पंथ आहे. 9वा वंश पंथ पूजा हा राम कबीर पंथ आहे. 10वा वंश प्रकाश हा परमधामची वाणी पंथ आहे. 11वा वंश प्रकट पसारा हा जीवा पंथ आहे. 12वे वंश प्रकट होय उजियारा हा संत गरीबदासजी गाव छुडाने जिल्हा झज्जर
प्रांत हरियाणावाला पंथ आहे, ज्यांनी परमेश्वर कबीरजी यांच्या भेटीनंतर त्यांचा महिमा तसेच यथार्थ ज्ञान सांगितले, ज्यामुळे परमेश्वर कबीरजी यांच्या महिम्याचा थोडाफार प्रसार झाला. 13वे वंश मिटे सकल अंधियारा हा यथार्थ कबीर पंथ आहे, जो सन 1994 पासून प्रारंभ झाला आहे, जो या दासाद्वारे म्हणजे रामपाल दासाद्वारे संचालित आहे. दामाखेडावाले धर्मदासजी यांच्या वंश गादीवाल्यांनी वास्तविक भेद लपवण्याचा प्रयत्न तर केला आहे, परंतु सत्य नष्ट करू शकले नाहीत. कबीर सागरच्या अध्याय कबीर वाणीच्या पान नंबर 136 वर द्वादश पंथ चलो सो भेद, द्वादश पंथ काल फुरमाना, भूले जीवन जाय ठिकाना, ताते आगम कह हम राखा, वंश हमारा चूड़ामणि शाखा, प्रथम जग में जागो भ्रमावे, बिना भेद वह ग्रंथ चुरावे, दूसर सुरती गोपाल होई, अक्षर जो जोग दृढावै सोई. विवेचन. इथे प्रथम जागुदास सांगितले आहे, पण वाणी स्पष्ट करीत आहे की वंश म्हणजे प्रथम चूडामणी आहे, दुसरा जागुदास. हेच प्रमाण कबीर चरित्रबोध पान नंबर 1870 मध्ये आहे. दुसरा जागुदास आहे. अध्याय स्वसंवेद बोधच्या पान नंबर 155 1499 वर देखील दुसरा जागू लिहिले आहे. इथे प्रथम लिहिले आहे. इथे प्रथम चूडामणी लिहिणे योग्य आहे. तिसरा मूल निरंजन बानी, लोक वेद की निर्णय ठानी हा चौथा लिहायला हवा. चौथे पंथ टकसार भेद लो आवे, नीरपवन को संधि बतावे हा पाचवा लिहायला हवा. पांचवा पंथ बीज को लेखा, लोक प्रलोक कहे हम में देखा हा भगवान दासचा पंथ आहे, जो सहावा लिहायला हवा होता. छठा पंथ सत्यनामी प्रकाशा, घटके माही मार्ग निवासा हा सातवा पंथ लिहायला हवा. सातवा जीव पंथले बोले बानी, भयो प्रतीत मर्म नहीं जानी हा आठवा पंथ कमालजी यांचा पंथ आहे. आठवा राम कबीर कहावे, सद्गुरु भ्रमले जीव दृढावे वास्तविक रित्या हा नववा पंथ आहे. नवमे ज्ञान की कला दिखावे, भई प्रतीत जीव सुख पावे प्रत्यक्षात हा 11वा जीवा पंथ आहे. इथे 9वा हे चुकीचे लिहिले आहे. 10वे भेद परम धाम की बानी, साख हमारी निर्णय ठानी इथे बरोबर लिहिले आहे, परंतु 11वा लिहिले नाही. जर प्रथम चूडामणीजी यांना मानले तर क्रम योग्य बनतो. वास्तवात प्रथम चूडामणीजी आहेत. यानंतर 12वा पंथ गरीबदासजी यांच्या पंथाचे वर्णन प्रारंभ होते. हे सांकेतिक आहे. संत गरीबदासजी यांचा जन्म विक्रम संवत 1774 मध्ये झाला होता. इथे चुकून 1775 लिहिले आहे. ही प्रिंट मध्ये चूक आहे. संवत 1775 होई, ता दिन प्रेम प्रकटे जग सोई, अज्ञार रहे ब्रह्म बोध लावे, कोली चमार सबके घर खावे, साखी हमारी ले जीव समझावे, असंख्य जन्म ठोर नहीं पावे, 12वें पंथ प्रकट होवे बानी, शब्द हमारे की निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म नहीं पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे, 12 पंथ हम ही चली आवे, सब पंथ मिटा एक ही पंथ चलावे, प्रथम चरण कल जुग निर्याना, तब मग हर मांडो मैदाना. भावार्थ. इथे 12वा पंथ संत गरीबदासजी वाला स्पष्ट आहे, कारण की संत गरीबदासजी यांना परमेश्वर कबीरजी भेटले होते आणि त्यांचा ज्ञान योग उघडला होता. तेव्हा संत गरीबदासजी यांनी परमेश्वर कबीर यांच्या महिम्याची वाणी म्हटली, जी ग्रंथरूपामध्ये वर्तमानात प्रिंट करून घेतली आहे. विचार करायचा आहे, संत गरीबदासजी यांच्या पंथापर्यंत 12 पंथ चालले आहेत. हे देखील लिहिले आहे की जरी संत गरीबदासजी यांनी माझ्या महिम्याची साखी शब्द चौपाई लिहिली आहे, परंतु ते 12व्या पंथाचे अनुयायी आपापल्या बुद्धीने वाणीचा अर्थ करतील.
परंतु योग्य न समजून संत गरीबदासजी पंथापर्यंतचे अनुयायी म्हणजे 12 पंथवाले माझी वाणी व्यवस्थित समजू शकणार नाहीत, ज्या कारणामुळे असंख्य जन्मांपर्यंत सतलोकातील अमरधाम ठिकाण प्राप्त करू शकणार नाहीत. हे 12 पंथांचे कबीरजी यांच्या नावाचे पंथ चालवतील आणि माझ्या नावाने महिमा प्राप्त करतील. परंतु हे 12च्या 12 पंथांचे अनुयायी अस्थिर म्हणजे स्थायी घर म्हणजे सत्यलोक प्राप्त करू शकणार नाहीत. मग म्हटले आहे की पुढे चलून 12व्या पंथात म्हणजे संत गरीबदासजी यांच्या पंथामध्ये मी म्हणजे स्वतः कबीरजीच चालून येतील. तेव्हा सर्व पंथांना नष्ट करून एक पंथ चालवेन. कलियुगाचे ते प्रथम चरण असेल, ज्यावेळी मी म्हणजे कबीरजी संवत 1575 म्हणजे इसवी सन 1518 मध्ये मगहर नगर उत्तर प्रदेश मधून निर्वाण प्राप्त करेन, म्हणजेच काही लीला करून सतलोकात जाईन. परमेश्वर कबीरजी यांनी कलियुगाला 3 चरणात विभागले आहे. प्रथम चरण तर ते ज्यामध्ये परमेश्वर लीला करून गेले आहेत. मधली पिढी ती आहे जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील. अंतिम चरणात सगळे कृतज्ञ होतील, कोणीही भक्ती करणार नाही. मजदास म्हणजे रामपाल दासचा उगम संत गरीबदासांच्या 12व्या पंथातून झाला आहे. तो 13वा पंथ आता चालू आहे. परमेश्वर कबीरजी यांनी चालवला आहे. गुरु महाराज स्वामी रामदेवानंदजी यांचा आशीर्वाद आहे. हा सफल होईल आणि संपूर्ण विश्व परमेश्वर कबीरजी यांची भक्ती करेल. संत गरीबदासजी यांना परमेश्वर कबीरजी सद्गुरु रूपामध्ये भेटले होते. परमात्मा तर कबीर आहेतच, ते आपले ज्ञान सांगण्यास स्वतः पृथ्वीवर आणि अन्य लोकात प्रकट होतात. संत गरीबदासजी यांनी असुर निकंदर रमणी मध्ये म्हटले आहे की सद्गुरु दिल्ली मंडल आयसी, सूती धरती सुम जगायसी, दिल्ली के तख्त छत्र फेर भी फिरायसी, 64 योगनी मंगल गायसी. संत गरीबदासजी यांचे सद्गुरु परमेश्वर कबीर बंदी छोडजी होते. परमेश्वर कबीरजी यांनी कबीर सागरच्या अध्याय कबीरवाणी पान नंबर 136 आणि 137 वर सांगितले आहे की 12वा पंथ संत गरीबदासजी यांच्याद्वारे चालविला जाईल. संवत 7775 होई, ज्या दिन प्रेम प्रकटय जग सोई, साखी हमारी ले जीव समझावे, असंख्यो जन्म ठोर नहीं पावे. 12वें पंथ प्रकट हो बानी, शब्द हमारे की निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म न पावे, ये 12 पंथ हम ही को ध्यावे. 12वें पंथ हम ही चली आवे, सब पंथ मिटा एक पंथ चलावे. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी स्पष्ट करून दिले आहे की 12व्या पंथापर्यंतचे अनुयायी माझ्या महिम्याची साखी जी मी म्हणजे परमेश्वर कबीरजी यांनी स्वतः सांगितली आहे, जी कबीर सागर, कबीर साखी, कबीर बीजक, कबीर शब्दावली इत्यादी ग्रंथांमध्ये लिहिली आहे ते, आणि जे माझ्या कृपेने गरीबदासजी यांच्याद्वारे सांगितल्या गेलेल्या वाणीमधील गूढ रहस्य व्यवस्थितपणे समजून न घेता स्वतःचे चुकीचे निष्कर्ष काढून आपल्या अनुयायांना समजावतील. परंतु सत्याचा परिचय न झाल्यामुळे असंख्य जन्म कायमचे स्थान म्हणजेच सनातन परम धाम म्हणजे सत्यलोक प्राप्त करू शकणार नाहीत. मग मी म्हणजे परमेश्वर कबीरजी त्या गरीबदासांच्या पंथात येईल, जो कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण झाल्यावर यथार्थ संत कबीर पंथ चालवला जाईल. त्यावेळेस तत्वज्ञानाची घरोघरी चर्चा होईल. तत्वज्ञान समजून संपूर्ण विश्वातील मनुष्य माझी भक्ती करतील. सर्वजण उत्तम आचरण करून शांततेने राहतील. यावरून सिद्ध आहे की 13वा पंथ जो यथार्थ कबीर पंथ आहे तो आता मजदासाद्वारे म्हणजे रामपाल दासाद्वारे चालविला जात आहे. कृपा परमेश्वर कबीरजी यांची आहे. जेव्हा परमेश्वर कबीरजी तोताद्री स्थानावर ब्राह्मणांच्या भोजन प्रसादात रेड्याकडून वेद मंत्र वधवून घेऊ शकतात, तर ते स्वतः सुद्धा बोलू शकत होते. समर्थाचे सामर्थ्य यातच असते की ते ज्याच्याकडून पाहिजे आपल्या महिम्याचा परिचय देऊ शकतात.
कदाचित यासाठी परमेश्वर कबीरजी यांनी आपल्या कृपेने मजदासाकडून म्हणजे रामपाल दासाकडून हा 13वा पंथ चालविला आहे.